मुरादाबाद पहुंचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। भीमराव अम्बेडकर पुलिस एकेडमी में मुख्य अतिथि रहे। मुख्यमंत्री ट्रेनी सब इंस्पेक्टर की पासिंग आउट परेड में ली सलामी। आपको बता दें कि मुख्यमंत्री के आगमन को लेकर परेड ग्राउंड को सजाया गया। बुद्ध विहार में करेंगे एक जनसभा। 510 करोड़ की विश्वविद्यालय समेत 112 योजनाओं का लोकार्पण किया और शिलान्यास किया है। मुख्यमंत्री के आगमन को लेकर पुलिस प्रशासन ने सुरक्षा व्यवस्था की बेहद कड़ी निगरानी की और वहीं सड़कों पर भारी पुलिस बल तैनात रहा और सड़कों का ट्रॅफिक भी रोक दिया गया। माझं नाव कृष्णा रमाकांत अग्रवाल आहे आणि माझी मागणी अशी आहे की दसरा मैदान ही जागा आहे, ही जागाचं जे भूमिपूजन केलं आहे ते अमान्य आहे। 2010 मध्ये महानगरपालिकेने ही जागा जी आहे ती गार्डनसाठी जी आम्ही दिली होती जागा ते डिलीट केलं होतं आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल झोन आणलं होतं। 2010चे जे कागदपत्र आहे हे पण आपला पुरावा आहे। आता आपल्याकडे हे नकाशा आहे जो मान्य नाही आहे। कोर्टामध्ये हे कागदपत्र पोचवलं गेलेले नाही आहे आणि दिशाभूल केली कोर्टाची, म्हणून ही जागा आम्हाला परत पाहिजे आहे। जागावर 7/12वर आता पण आमचे नावं आहे सर्वांचे, आमच्या 31 लोकांचे नाव आहे, आमचे सर्वांचे नाव आहे, म्हणून ही जागा आम्हाला दसरा मैदान ही जागा आम्हाला परत पाहिजे आमची। यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात परत जाणार आहे, आम्ही केस करणार आहे आणि आम्ही अजून जे जमीन कागद आमचे पुरवठे आहे ते पण आम्ही जमा करतोय आणि आम्ही ते कोर्टामध्ये दाखल करू। नमस्कार। दसरा मैदान ही जी जागा आहे याच्या खासदार साहेबांनी गेल्या 5-6 दिवस पहिले भूमिपूजन केलं। या जागेचा मालकी हक्क आहे ते आमचाच आहे। 12 मार्चचं मी पत्र दिलं आहे सर्वांना। आता फ्रेश उतारा आहे, उतारावर आज पण जे नाव लागलेलं आहे ते नाव आमचं लागलेलं आहे। त्याच्यानंतर 2010 मध्ये ही दसरा मैदानाची जागा आहे, जागावर महानगरपालिकेने क्लिअर आपल्याला लिहून दिलं आहे की ही जागा डिलीटेड अँड इन्क्लुडेड इन रेसिडेन्शियल झोन, हे त्याचे कागदपत्र आहे। आणि मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एक 2010चा एक पत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये पॉईंट नंबर आपला जो 60 आहे, पॉईंट नंबर 60 मध्ये त्याचं क्लिअर लिहिलं आहे द गव्हर्नमेंट पार्टली सँक्शन्स EP60 द पार्ट नेमिंग बेअरिंग फायनल प्लॉट नंबर 153 इज डिलीटेड फ्रॉम न्यू साईट नंबर। आपण जागा दिली होती त्यांना काय आम्हाला गार्डनसाठी, त्याच्यावरचं रिझर्वेशन ते त्यांनी रद्द केलं आहे। ते महानगरपालिकेने क्लिअर लिहिलं त्याच्यामध्ये बघा, लँड अंडर इज इन्क्लुडेड इन रिझर्वेशन झोन। तरी पण खासदार साहेबांनी ते भूमिपूजन केलं आणि हे काम करत आहे। माझी कळकळीची विनंती आहे की नाव घ्या कोणा